नमस्कार. सनातन शास्त्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा प्रश्नावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या मनात कुठेतरी येतोच. एक चांगला नागरिक म्हणजे नक्की काय? फक्त वेळेवर टॅक्स भरणे, निवडणुकीत मतदान करणे आणि रहदारीचे नियम पाळणे म्हणजे आपलं नागरिकत्व संपतं का? आजच्या जगात जिथे प्रत्येक गोष्ट इतकी विभागलेली आहे, इतकी गुंतागुंतीची झालीये, तिथे आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत हे ठरवायचं कसं? आणि गंमत म्हणजे ह्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण आपल्या प्राचीन सनातन ज्ञानाकडे पाहू शकतो. आज आपण नेमकं हेच करणार आहोत. सनातन धर्म एका आदर्श नागरिकाकडे कोणत्या नजरेने पाहतो? आणि ही फक्त नियमांची यादी नाहीये. हा एक सखोल विचार आहे की आपली वैयक्तिक कृती, आपला धर्म आणि आपण ज्या व्यवस्थेत जगतो ती आपल्यावर कसा प्रभाव टाकते. चला या विचारांच्या मुळाशी जाऊया. चला मग थेट मूळ मुद्द्यावरच येऊया. सनातन धर्मानुसार एका आदर्श नागरिकाची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय आहेत? सुरुवात कुठून होते? याची सुरुवातच एका खूप वेगळ्या दृष्टिकोनातून होते. आजचा आधुनिक विचार माझे हक्क काय आहेत ह्या प्रश्नाने सुरू होतो की नाही? बरोबर, माय राईट्स. पण सनातन विचार सुरू होतो जगाला अधर्मापासून वाचवण्यासाठी मी काय केलं पाहिजे या प्रश्नाने. ह्यालाच हक्काच्या आधी धर्म असं तत्व म्हणतात. सनातन विचारात नागरिकाला प्रजा असं म्हटलं आहे. प्रजा? हो, प्रजा म्हणजे ज्याचं पालन राज्य करतं आणि जो स्वतः धर्माचं पालन करतो. त्यामुळे नागरिक हा फक्त एक हक्कधारक नाही, तर तो एक ऋणधारक आहे. ऋणधारक म्हणजे डेट होल्डर? हा विचार खूपच वेगळा आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की आपण जन्माला येतो तेव्हाच काही ऋणांसोबत येतो. ऋषींचं ऋण, देवांचं ऋण, पितरांचं ऋण, भूतांचं म्हणजे सर्व सजीवांचं ऋण, आणि आपण ज्या समाजात किंवा राज्यात राहतो त्याचं ऋण. आपलं आयुष्य म्हणजे ही ऋणं फेडण्याचा एक प्रयत्न आहे. जबाबदारी इथे मूळ आहे, हक्क हे त्याचं फळ आहे. हे खूपच सखोल आहे. तर मग ह्या जबाबदाऱ्या किंवा कर्तव्या नेमकी कोणती आहेत? मला वाटतं याला आपण दोन भागांत विभागू शकतो का? एक म्हणजे आपलं वैयक्तिक चारित्र्य आणि दुसरं समाजाप्रती आपलं योगदान. अगदी बरोबर. ही विभागणी समजायला खूप सोपी करते. तर वैयक्तिक चारित्र्याचा पाया आहे सत्य, म्हणजे सत्याप्रती अटळ निष्ठा. आजकाल माझं सत्य आणि तुमचं सत्य असं खूप बोललं जातं. हो, माय ट्रूथ, युअर ट्रूथ. पण सनातन धर्मानुसार सत्य हे वैयक्तिक मत नाही, ते वास्तवाशी एकरूप असणं आहे. पण आजच्या जगात हे खूप कठीण आहे. सोशल मीडियावर आपण सगळेच एका फिल्टर बबलमध्ये जगतो. अशा वेळी वास्तव काय आहे हेच ठरवणं अवघड झालंय. मग सत्याचं पालन कसं करायचं? प्रश्न खूप महत्वाचा आहे. इथे सत्याचा अर्थ आहे जाणीवपूर्वक खोटी माहिती न पसरवणे, फसवणुकीवर आधारित जीवन न जगणे. जो नागरिक सतत खोटं बोलतो किंवा खोट्या गोष्टी फॉरवर्ड करतो तो नकळतपणे समाजाचा, राष्ट्राचा पाया पोखरत असतो. सत्य हे समाजाला बांधून ठेवणारा सिमेंट आहे असं समजा. आणि याच वैयक्तिक चारित्र्यामध्ये अहिंसेचं स्थान काय आहे? अहिंसा म्हणजे फक्त मारामारी न करणे इतकंच का? नाही. अहिंसा खूप व्यापक आहे. विचार, शब्द आणि कृती या तिन्ही स्तरांवर कुणालाही विनाकारण इजा न पोचवणे म्हणजे अहिंसा. अच्छा. याचा अर्थ दुबळेपणा नाही. अन्याय सहन करणे हे अहिंसेत बसत नाही. पण अनावश्यक हिंसा, शोषण आणि क्रूरता टाळणे महत्वाचे आहे. तुम्ही तुमच्या शब्दांनी एखाद्याला रोज त्रास देत असाल किंवा तुमच्या कामामुळे एखाद्याचं शोषण होत असेल तर कायद्याच्या नजरेत तुम्ही गुन्हेगार नसाल, पण धर्माच्या नजरेत तुम्ही हिंसकच आहात. बरोबर. तर सत्य आणि अहिंसा हे वैयक्तिक चारित्र्याचे आधारस्तंभ झाले. आता दुसऱ्या भागाकडे वळूया, सामाजिक योगदान. इथे कर्तव्य हा शब्द येतो. आजकाल एक एन्टायटलमेंट कल्चर खूप वाढली आहे, जिथे लोकांना वाटतं की हे मला मिळायलाच हवं. या पार्श्वभूमीवर कर्तव्याचं महत्त्व कसं समजवायचं? तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला. सनातन धर्म कर्तव्य योग शिकवतो, एन्टायटलमेंट कल्चर नाही. कर्तव्य म्हणजे फळाची अपेक्षा न करता आपली जबाबदारी पार पाडणे. प्रामाणिकपणे कर भरणे, कायद्यांचं पालन करणे ही तर प्राथमिक कर्तव्य आहेतच, पण त्या पलीकडे जाऊन सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणे. उदाहरणार्थ, आपल्याकडचे रस्ते, नद्या, मंदिरे, जंगलं ही कुणा एकाची मालमत्ता नाहीये, ती सामूहिक यज्ञाची संपत्ती मानली जाते. तिचं रक्षण करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि याच्या पुढची पायरी म्हणजे लोकसंग्रह. बरोबर. याचा अर्थ काय?
लोकसंग्रह म्हणजे केवळ स्वतःच्या किंवा आपल्या कुटुंबाच्या नाही, तर संपूर्ण समाजाच्या कल्याणाचा विचार करणं. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, श्रेष्ठ व्यक्ती जे काही आचरण करते, इतर लोक त्याचेच अनुकरण करतात. म्हणजे बघा, एक सॉफ्टवेअर इंजिनियर जो केवळ नफ्यासाठी ॲप बनवत नाही, तर ते दिव्यांग लोकांनाही वापरता येईल याची काळजी घेतो. किंवा एक व्यावसायिक जो थोडा खर्च जास्त आला तरी पर्यावरणाला पूरक पॅकेजिंग वापरतो. हे लोकसंग्रहाचं आधुनिक रूप आहे. जात, वर्ग, अहंकार या सगळ्याचा पलीकडे जाऊन सामाजिक सलोख्यासाठी काम करणं. यात एक महत्वाचा मुद्दा आहे. जर समाजात काही चुकीचं घडत असेल तर शांत बसणं हे पण अधार्मिक मानलं जाईल. नक्कीच. अन्यायासमोर शांत बसणे हा सुद्धा अधर्म आहे. लोकसंग्रह म्हणजे फक्त चांगलं काम करणं नाही, तर वाईट गोष्टींना विरोध करणं सुद्धा आहे. आपण वैयक्तिक आणि सामाजिक कर्तव्य पाहिली. या सगळ्याचा पाया काय आहे? म्हणजे या सगळ्यांमध्ये सर्वात महत्वाचं काय? या सर्वांचा पाया आणि सर्वोच्च नागरी कर्तव्य म्हणजे आत्मनियमन, सेल्फ रेग्युलेशन. सेल्फ रेग्युलेशन. उत्तम नागरिक तो नाही जो पोलिसांच्या किंवा कायद्याच्या भीतीने स्वतःला आवर घालतो. उत्तम नागरिक तो आहे जो स्वतःच्या विवेक म्हणजे सारासार विचार करण्याच्या क्षमतेमुळे, लज्जा म्हणजे नैतिक लाज असल्यामुळे आणि तपश्य म्हणजे आत्मसंयमामुळे स्वतःला नियंत्रित करतो. ज्या समाजात नागरिक स्वतःला नियंत्रित करतात तिथे बाहेरच्या नियंत्रणाची कमीत कमी गरज भासते. हे आत्मनियमनाचं, सेल्फ रेग्युलेशनचं चित्र खरंच खूप आदर्शवादी आहे. पण यामुळे माझ्या मनात एक अवघड प्रश्न येतोय. असं वाटतं की आपलं आजचं जग, आपली ही मॉडर्न वर्ल्ड हे मुद्दामून आपलं आत्मनियमन तोडण्यासाठीच डिझाईन केलं गेलं आहे. सतत येणारे नोटिफिकेशन्स, कन्झ्युमर कल्चर, यशस्वी दिसण्याचा दबाव. असं वाटतं की ही संपूर्ण व्यवस्था म्हणजे सिस्टमच धर्माचा विरोधात काम करतीये. याबद्दल आपले ग्रंथ काही सांगतात का? अगदी. तुम्ही अचूक मुद्दा पकडला आहे. आणि हो, सनातन विचार याकडे दुर्लक्ष करत नाही. तो केवळ व्यक्तीला दोष देत नाही, तो एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो. कोणता? या व्यक्तीला घडवणारी व्यवस्था कशी आहे? बहुतेक लोक जन्मतः वाईट किंवा भ्रष्ट नसतात, पण ते ज्या व्यवस्थेत राहतात ती व्यवस्था त्यांना हळूहळू भ्रष्ट होण्याचं प्रशिक्षण देते. व्यवस्थेकडून प्रशिक्षण? हे कसं घडतं? म्हणजे ही व्यवस्था काम कशी करते? याचे अनेक मार्ग आहेत. पहिला आणि सर्वात मोठा मार्ग म्हणजे जेव्हा धर्माची जागा प्रलोभनं घेतात, म्हणजे चुकीच्या कामासाठी बक्षीस मिळतं आणि योग्य कामासाठी शिक्षा किंवा थट्टा होते. खरंय. प्रामाणिक राहून फक्त गरिबी येते किंवा थोडं ॲडजस्टमेंट केलं की कामं होतात, हे विचार. बरोबर. हे विचार व्यवस्थेत रुजायला लागतात तेव्हा लोकांची सदसद्विवेक बुद्धी हळूहळू बोथट होते. आणि यात भीतीचाही खूप मोठा वाटा असेल नाही का? नोकरी जाण्याची भीती, एकटं पडण्याची भीती. हो, भीती हे या व्यवस्थेचं दुसरं मोठं शस्त्र आहे. नोकरी गमावण्याची भीती, समाजातून बहिष्कृत होण्याची भीती, सत्तेची भीती. सनातन धर्म सांगतो की भय हे विवेक नष्ट करतं. भीतीमुळे लोकांना चूक काय आहे हे माहीत असूनही ते चुकीच्या गोष्टींना साथ देतात. चांगले लोक नकळतपणे वाईट व्यवस्थांना सक्षम करतात, फक्त भीतीपोटी. याचा अर्थ समाजात आदर्श कोण मानले जातात यावरही खूप काही अवलंबून असतं. निश्चितच. तिसरा मुद्दा तोच आहे. जेव्हा समाजात आदर्शांची जागा परफॉर्मर्स घेतात, म्हणजे जेव्हा समाज विदुराच्या ज्ञानापेक्षा शकुनीच्या चातुर्याचं कौतुक करू लागतो, तेव्हा फसवणारे स्मार्ट समजले जातात. अगदी. आणि तत्वांशी प्रामाणिक राहणारे मागासलेले किंवा इम्प्रॅक्टिकल. मग लोक सत्याचं नाही तर जे यशस्वी दिसतं त्याचं अनुकरण करतात. मला तुमचा एक मुद्दा खूप पटला की हे सगळं हळूहळू होतं. सगळेच तर करतात असं म्हणून आपण छोट्या छोट्या चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. बरोबर. अधर्म असाच वाढतो. चौथं कारण आहे छोट्या अधर्माचं सामान्यीकरण. फक्त एकदाच, एवढ्यानी काय होतं, मी एकट्यानी काय फरक पडणार आहे, या विचारांनी याची सुरुवात होते. सनातन धर्म आपल्याला सावध करतो की अधर्म हा गणिताच्या गतीने नाही, तर भूमितीच्या गतीने म्हणजे जॉमेट्रिकली वाढतो. अच्छा. एकदा लहान तडजोड स्वीकारली की नंतर मोठी फसवणूक करताना काहीच वाटत नाही. आणि या सगळ्याचा शेवट काय होतो? जेव्हा चुकीचं वागूनही काही शिक्षा होत नाही आणि चांगलं वागून काही फायदा होत नाही, तेव्हा लोकांचा त्या व्यवस्थेवरचा विश्वासच उडतो. तेव्हा कर्मच्या फळापासून फारकत होते. हा पाचवा आणि सर्वात धोकादायक टप्पा आहे. जेव्हा लोकांना दिसतं की चुकीचं काम करणाऱ्यांना शिक्षा होत नाही आणि सत्य बोलणाऱ्यांना त्रास होतो, तेव्हा त्यांच्या मनात विचार येतो की नैतिकता निरुपयोगी आहे.
हे एक आध्यात्मिक विष आहे. कारण एकदा कर्मावरचा विश्वास उडाला की धर्म आतून कोसळतो. तर मग एका बाजूला धार्मिक नागरिकाचा आदर्श आहे जो आत्मनियंत्रण करतो आणि दुसऱ्या बाजूला अधर्माला प्रोत्साहन देणारी व्यवस्था आहे जी आपल्याला भ्रष्ट होण्यासाठी प्रशिक्षित करते. मग आज आपण कुठे उभे आहोत याबद्दल सनातन धर्म काय सांगतो? सनातन ग्रंथानुसार आपण कलियुगात आहोत. पण हे युद्धांचे किंवा तलवारींचे युग नाही, हे आंतरिक विनाशाचे युग आहे. याचं मुख्य लक्षण एका वाक्यात सांगता येईल: अधर्म कार्यक्षम झाला आहे आणि धर्म गैरसोयीचा झाला आहे. खरंय. खोटं बोलून कामं पटकन होतात, प्रामाणिकपणाला वेळ लागतो. अगदी. कल्की पुराणात याबद्दल काही वर्णन आहे का? म्हणजे या युगातील लोकांची मानसिकता कशी असेल? हो, आहे. आणि ते वर्णन आजच्या परिस्थितीशी इतकं मिळतं-जुळतं आहे की अंगावर काटा येतो. कल्की पुराण घटनांपेक्षा त्या युगातील लोकांच्या मानसिकतेवर जास्त लक्ष केंद्रित करतं. त्यात म्हटलं आहे की सत्य वैकल्पिक होईल. लोक म्हणतील प्रत्येकाचं स्वतःचं सत्य असतं. युअर ट्रूथ, माय ट्रूथ. हे तर आजचं पोस्ट ट्रूथ जग झालं. पुढे काय? पुढे असं म्हटलंय की धर्माची थट्टा केली जाईल, प्रामाणिक लोकांना मूर्ख म्हटलं जाईल आणि आत्मसंयमाला कमजोरी मानलं जाईल आणि नेते समाजातील सर्वात खालच्या गुणांचं प्रतिबिंब असतील. का? कारण यथा प्रजा तथा राजा, जसे लोक तसे राज्य करते, ते आकाशातून पडणार नाहीत. समाज त्यांना निवडून देईल, त्यांचं कौतुक करेल, म्हणूनच ते वर येतील. नातेसंबंध सुद्धा व्यावहारिक म्हणजे ट्रान्झॅक्शनल होतील. ज्ञानाबद्दल काय? आज तर माहितीचा महापूर आला आहे. इंटरनेटमुळे ज्ञान सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. आणि हे वर्णन तर सर्वात अचूक आहे. त्यात म्हटलंय, लोक शिक्षित असतील पण शहाणे नसतील, ज्ञान खूप असेल पण समज कमी असेल, माहितीचा भडीमार होईल पण आत्मिक शांती नसेल, मन सतत उत्तेजित ओव्हर स्टिम्युलेटेड असेल पण आत्मा पोषणाशिवाय भुकेला राहील. खरं सांगायचं तर हे ऐकून थोडं टेन्शन येतंय. हे खूपच निराशाजनक वाटतं. यावर काही उपाय आहे का, की आपण फक्त हातावर हात धरून कल्की अवताराची वाट पाहायची? इथेच बहुतेक लोकांचा गैरसमज होतो. उपाय म्हणजे निष्क्रियपणे वाट पाहणे नाही. कल्की निष्क्रिय लोकांना वाचवायला येणार नाही. पुराण स्पष्ट सांगतं की कल्की तेव्हाच येतो जेव्हा कुठे ना कुठे, अगदी कमी प्रमाणात का होईना, धर्माचं रक्षण झालेलं असतं. खरा उपाय निष्क्रियतेत नाही तर कृतीत आहे, 3 स्तरावर. ते 3 स्तर कोणते आहेत? पहिला स्तर आहे वैयक्तिक धर्म, म्हणजे स्वधर्म. गैरसोयीचं असलं तरीही सत्य मार्गावर चालणं, लोकांनी थट्टा केला तरीही आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवणं, प्रामाणिक राहणं, जरी त्यासाठी कोणताही पुरस्कार मिळत नसला तरी. कलियुगातील हीच खरी तपस्या आहे. त्यासाठी गुहेत जाऊन बसण्याची गरज नाही. रोजच्या जीवनात धर्म जगणं हीच तपस्या आहे. अगदी. आणि सामाजिक स्तरावर काय करता येईल? क्रांती किंवा मोठं आंदोलन? नाही. दुसरा उपाय जास्त सूक्ष्म आहे. तो म्हणजे छोटी धार्मिक बेटे तयार करणे. धार्मिक आयलँड्स? हो. कल्की पुराण सूचित करतं की धर्म मोठ्या आंदोलनांमध्ये नाही, तर छोट्या समूहांमध्ये, कुटुंबांमध्ये, मित्रमंडळींमध्ये आणि गुरुकुलांसारख्या ठिकाणी टिकून राहील. जे लोक सडण्यास नकार देतील त्यांच्यात धर्म टिकेल. मोठ्या जंगलाला आग लागल्यावर धर्म उंच झाडांमध्ये नाही, तर जमिनीतल्या बियांमध्ये टिकून राहतो. त्या बिया म्हणजे हे छोटे समूह. आणि तिसरा उपाय, जो सर्वात महत्वाचा आहे असं तुम्ही म्हणालात. हो. तिसरा आणि सर्वात महत्वाचा भाग आहे अंतर्गत कल्की, इनर कल्की. बाहेर जगात कल्की प्रकट होण्यापूर्वी तो प्रत्येकाच्या आत जागृत झाला पाहिजे. आतमध्ये? हो. कल्की म्हणजे काय? कल्की म्हणजे गोंधळावर विवेकाचा विजय, आरामावर धैर्याचा विजय आणि इच्छेवर कर्तव्याचा विजय. जेव्हा एखादी व्यक्ती अधर्मापुढे मान झुकवायला नकार देते, तेव्हा ती स्वतःच्या आतल्या कल्कीला जागृत करत असते. म्हणजे तुम्ही म्हणताय की बाहेरच्या अवताराची वाट पाहण्यापेक्षा आपल्या आतलाच बदल जास्त महत्वाचा आहे. ही एक खूप मोठी आणि वैयक्तिक जबाबदारी आहे. अगदी. कलियुग वाईट नाही कारण अंधार आहे. ते धोकादायक आहे कारण लोकांना प्रकाशाचं अस्तित्वच आठवत नाही. आपलं काम कलियुगाला हरवणं नाही, ते आपल्या हातात नाही. आपलं काम सोपं आणि तितकंच कठीण आहे, कलियुगाला आपल्या आत प्रवेश करू न देणे. इतकं जरी केलं तरी पुरेसं आहे. वाव! आजची चर्चा खरंच डोळे उघडणारी होती. आपण एक आदर्श नागरिकाच्या कर्तव्यांपासून सुरुवात केली, जिथे आपण सत्य, कर्तव्य आणि लोकसंग्रह यांसारख्या कल्पना पाहिल्या. त्यानंतर आपण हे समजून घेतलं की आजची व्यवस्था आपल्याला अधर्मासाठी कशी प्रशिक्षित करू शकते.
आणि शेवटी आपण या युगातला खरा मार्ग पाहिला, जो बाहेर क्रांती करण्याचा नाही, तर स्वतःच्या आत धर्माची ज्योत तेवत ठेवण्याचा आहे. आणि या चर्चेच्या शेवटी मी श्रोत्यांसाठी एक प्रश्न सोडून जातो. हे ग्रंथ सांगतात की आत्मनियमन हे सर्वोच्च नागरी कर्तव्य आहे. आजच्या जगात जिथे लाईक्स, शेअर्स आणि लोकांच्या मान्यतेसाठी, व्हॅलिडेशनसाठी सतत दबाव असतो, अशा जगात आपण असा समाज कसा घडवू शकतो, जिथे सर्वात मोठी मान्यता बाहेरील जगाकडून नाही, तर स्वतःच्या विवेक आणि धर्माप्रती असलेल्या अटळ निष्ठेतून मिळेल? आज आपण धर्म, नागरिक आणि समाज यांच्यातील नात्याचा खूप खोलवर विचार केला. जर या विचारांनी तुमच्या आतही एक ज्योत पेटवली असेल, तर हे ज्ञान इतरांपर्यंत पोचवा. या भागाला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि तुमच्या मनात आलेले प्रश्न किंवा विचार आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आमच्या सनातन शास्त्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपण मिळून ही ज्ञानयात्रा पुढे चालू ठेवू शकू. नमस्कार.